तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गांधीले या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. आज आपण इयत्ता 5वी पासून तर 12वी पर्यंत व विविध स्पर्धा परीक्षांना इंग्रजी या विषयासाठी उपयुक्त असलेला व सर्वांच्या परिचयाचा परीक्षेला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा प्रकार म्हणजे रिमूव्ह टू किंवा यूज सो दॅट हा प्रकार आज आपण शिकणार आहोत. परंतु तत्पूर्वी जर तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. चला तर आपण डायरेक्टली आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा विषय आपला रिमूव्ह टू. रिमूव्ह म्हणजे काढून टाकणे. टू काढून टाकायचं म्हणजे कुठलं तरी एखादं वाक्य असेल ज्यातला टू काढून टाकायचं आहे आपल्याला. हे तुम्हाला या टायटलवरून लक्षात आलं असेल. किंवा दुसरं टायटल दिलेलं यूज सो दॅट, दोन्हीचा अर्थ एकच आहे. म्हणजे टू काढून टाकायचे म्हणजेच त्याच्याऐवजी काय वापरायचं आपल्याला, सो दॅट वापरायचं. या अनुषंगाने चारच वाक्य समजावून सांगणार आहे तुम्हाला. या चारही वाक्यामधून तुम्हाला पूर्णपणे रिमूव्ह टू किंवा यूज सो दॅट हा प्रकार अतिशय व्यवस्थितपणे समजून आलेला असेल. पहिलं वाक्य क्लिअरली ऐकून घ्या. पहिल्याच वाक्यामध्ये तुमचा रिमूव्ह टू काय झालेला असेल, क्लिअर झालेला असेल किंवा सो दॅट सुद्धा क्लिअर झालेला असेल. तर बघा, अशा पद्धतीचं वाक्य येतं, सुरेश इज टू फॅट टू रन. ओके, काय, सुरेश इज टू फॅट टू रन अशा पद्धतीचं वाक्य आलेलं असेल आणि कंसामध्ये सूचना आली असेल. एक तर रिमूव्ह टू आलेले असेल किंवा यूज सो दॅट आलेली असेल. आणखीन एक दोन प्रकारच्या सूचना येतात पण त्या आता सांगणार नाही. दोन तत्पूर्वी सूचना लक्षात ठेवा. आता रिमूव्ह टू आलेले म्हणजे हे टू काढून टाकायचं आपल्याला आणि सो दॅटचा उपयोग करायचा आहे म्हणजे सो दॅट उपयोग करायचा. या दोन्हीपैकी कुठलीही जरी सूचना आली असेल तर दोन्ही सूचना एकच आहेत. कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून स्पर्धा वाढलेली असल्यानं कन्फ्युजन करण्यासाठी वेगवेगळ्या सूचना सांगितल्या असतात. आता मी तुम्हाला एकच टायटल दिलं असतं रिमूव्ह टू, त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं नसेल, त्याच्यामुळे मी दोन दोन टायटल ऑब्लिक मध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर काय करायचं बघा, अशा पद्धतीची सूचना दिसली आपल्याला, यूज सो दॅट नावाची सूचना दिसली की काय करायचं, काहीच नाही करायचं. सर्वप्रथम टू पर्यंतचं वाक्य जशाला तसं लिहायचं. आता जशाला तसं लिहायला तर आपल्याला चॅलेंजच नाही, आपण फार उत्कृष्ट लिहू शकतो, सुरेश इज. आता इथं थोडंसं थांबायचं. आता हे जे TOO आलेले ते बिंदास काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी काय घ्यायचं, सो घ्यायचं. इथपर्यंत काय अवघड आहे? काय केलं मी, सर्वप्रथम TOO पर्यंतचं वाक्य जशाला तसं लिहिलं, ते काढून टाकलं, त्याच्याऐवजी सो शब्द वापरला. परत TOO एक पण याच्यामध्ये आलेला असतो, तिथपर्यंतचं वाक्य सुद्धा जशाला तसं लिहायचं. आता इथे एकच शब्द आलेला आहे. कुठला शब्द आलेला आहे, फॅट हा शब्द आलेला आहे, बरोबर आहे. ते पण जशाला तसं लिहिलं मी. आता काय करायचं, जसं हे TOO काढून टाकल्यानंतर सो घेतलं होतं तसं हे TOO काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी दॅट घ्यायचं. इथपर्यंत काही अडचणच नाही कुणाला. आता हिच्या समोरही अडचण नाही, फक्त व्यवस्थित समजून घ्या. आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला, वाक्याच्या सुरुवातीचा जो काय कर्ता आहे, पुरुषवाचक कर्ता जो कुठला आलेला असेल किंवा पुरुषवाचक सर्वनाम आला असेल, जर समजा या ठिकाणी नाम आला असेल तर त्याच्याबद्दल कुठलं सर्वनाम नेमकं वापरतो. आता मला सांगा, वाक्याच्या सुरुवातीला सुरेश आलेले पुरुषवाचक नाम आहे, बरोबर आहे. हे जर पुरुषवाचक नाम असेल तर या ठिकाणी कर्ता आपल्याला काय करायचं, ही घ्यायचं. या ठिकाणी एखाद्या स्त्रीचं नाव आलं असतं तर ऑब्विसली आपण या ठिकाणी काय घेतलं असतं, शी घेतलं असतं. या ठिकाणी एखादे नपुसकलिंगी नाम आलं असतं तर इट घेतलं असतं. आणि अनेक वचनी नाम जसं पीपल वगैरे जर आलं असतं तर आपण काय केलं असतं, दॅट घेतलं असतं. परंतु मला सांगा, आता सुरेश हे सगळीकडे पुरुषाचंच नाव आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे साहजिकच मी या ठिकाणी पुरुषसाठी काय वापरणार आहे, ही वापरणार. त्याच्यानंतर काय करायचं, वाक्य बघायचं वर्तमान काळात आहे का भूतकाळात आहे. आता वाक्य वर्तमान काळात आहे का भूतकाळात ओळखण्याची सोपी ट्रिक सांगतो. जर समजा दिलेल्या वाक्यातील कर्त्याच्या किंवा सर्वनामाच्या नंतर जर समजा एम इज आर या पद्धतीने आला असेल, एम इज आर, तर ऑब्विसली हा वर्तमान काळ असतो. त्याच्यामुळे इथं कांट घ्यायचं, कॅन नॉट घ्यायचं नाही. आणि वॉज किंवा वेअर आला असेल, वॉज किंवा वेअर आला असेल त्या ठिकाणी कुडंट घ्यायचं. काय घ्यायचं, कुडंट घ्यायचं. म्हणजे या वाक्य जर वर्तमान काळी असेल म्हणजेच ऑब्विसली एम इज आर आला असेल तर काय घ्यायचं, कांट घ्यायचं. आणि वाक्य जर भूतकाळी आला असेल, वॉज वेअर, तर या ठिकाणी काय घ्यायचं, कुडंट घ्यायचं. आता ऑब्विसली आपलं वाक्य वर्तमान काळी, कारण ई झालेलं आहे त्या ठिकाणी. म्हणून आता हे जे सर्वनाम आहे या सर्वनामाच्या समोर काय करायचं, आता आपल्याला कांट घ्यायचं. काय घ्यायचं, कांट, CAN अपॉस्ट्रॉफी कांट. आणि त्याच्यानंतर वाक्यातला उरलेला जो भाग आहे तो काय करायचा, जशाला तसं लिहायचा. काय उरलेलं या ठिकाणी, रन उरलेले लिहिलं. काही अवघड, काय अवघड याच्यामध्ये बघा. आता काय सांगितलं मी, पुन्हा एकदा नियम सांगतो. सर्वप्रथम TOO पर्यंतचं वाक्य जशाला तसं लिहा, लिहिलं आपण जशाला तसं. त्याच्यानंतर त्याच्याऐवजी सो घ्या, तेही घेतलं आपण.
परत TO2 पर्यंतचं वाक्य जशाला तसं लिहा, तेही टू काढून टाका आणि त्याच्याऐवजी काय करायचं, दॅट घ्यायचं. आता इथं मात्र थोडस विचारपूर्वक करायचं. वाक्याच्या सुरुवातीला या आणि बघा की तो कर्ता कोण आहे, म्हणजे पुरुषवाचक आहे, स्त्रीवाचक आहे, नपुंसकलिंगी आहे का अनेकवचनी आहे. जर तो कर्ता पुरुषवाचक असेल तर ही घ्या, कर्ता जर स्त्रीवाचक असेल तर शी घ्या, तो जर नपुंसकलिंगी असेल तर काय घ्यायचं, इट घ्यायचं, आणि तो जर अनेकवचनी असेल तर काय घ्यायचं, दे घ्यायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर ऑलरेडी ज्या ठिकाणी सर्वनामाला असेल ही, शी, इट, वी, दे, तर ते जशाला तसंच घ्यायचं. त्याच्यानंतर बघायचं वाक्य वर्तमान काळात आहे का भूतकाळात. आता वाक्य आपलं कसं आहे, वर्तमान काळात, त्याच्यामुळे कांट घ्या. या ठिकाणी जर वॉज असतं तर मी काय घेतलं असतं, कुडन घेतलं असतं, आणि शेवटी रन. आता वाक्याच्या अर्थात बदल झालाय का नाही बघू. बघा, सुरेश इज टू फॅट, म्हणजे सुरेश एवढा जाड होता, टू रन कशासाठी, पळण्यासाठी. सुरेश जाड होता, आपलं सॉरी, सुरेश जाड आहे कशासाठी, पळण्यासाठी. त्याच काय केलं मी, सुरेश इज सो फॅट, सुरेश एवढा लठ्ठ आहे, दॅट ही कांट रन, की तो पळू शकत नाही. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट लक्षात सांगतो, हे TO2चं जे वाक्य आलेलं असतं ते सिंपल सेंटेन्स असतं. आता तुम्ही म्हणसाल सिंपल सेंटेन्स काय, आता लय जर खोलात घेत बसलो तर आहे ही सुरू असाल तुम्ही. इंग्रजीमध्ये वाक्याचे 3 प्रकार असतात, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता हे क्लॉथ शिकवत असताना मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवेन, लवकरच तोही व्हिडिओ येईल. परंतु हे जे वाक्य असतं हे सिंपल सेंटेन्स असतं आणि खालचं जे वाक्य असतं ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. त्याच्यामुळे कधी कधी सूचना अशी पण येऊ शकते, मेक इट कॉम्प्लेक्स सेंटेन्स, मेक इट कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजे हे जे वाक्य आहे हे सिंपल सेंटेन्स आहे, त्याला कशामध्ये कन्वर्ट करा तुम्ही, कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये, किंवा मराठीमध्ये त्याला मिश्र वाक्य म्हणतो. वरचं वाक्य साधं वाक्य आणि खालचं वाक्य कसं असतं, मिश्र वाक्य. चला आता पुढचे वाक्य फटाफट घेऊ. काय सांगतो आपला पहिला नियम, सूचना तर तुम्हाला कळाल्या. रिमूव्ह टू एक तर सूचना आली असेल, यूज सो दॅट नावाची सूचना आली असेल, अशा पद्धतीच्या सूचना येत असतात. तर या सूचना आल्याच्या नंतर काही करायचं नाही, बिंदास मी सांगितलेल्या नियमानुसार सर्वप्रथम TOO2 पर्यंतचे वाक्य जशाला तसे लिहा. मोहन वॉज, हे टू काढून टाका, त्याच्याऐवजी काय करा, सो घ्या. परत TO2 पर्यंतचं वाक्य जशाला तसाला एकच शब्द आलेला येईल, हे टू काढून टाका आणि त्याच्याऐवजी काय घ्या, दॅट. त्यानंतर परत वाक्याच्या सुरुवातीला फिरा आणि बघा पुरुषवाचक आहे, स्त्रीवाचक आहे, नपुंसकलिंगी आहे का अनेकवचनी. आता या ठिकाणी मोहन पुरुषवाचक आहे, त्याच्यामुळे ऑब्विसली आपण काय घेणार आहे त्या ठिकाणी, ही घेणार. त्याच्यानंतर बघा की वाक्य वर्तमान काळात आहे का भूतकाळात आहे. या ठिकाणी वॉज आलेले, ऑब्विसली भूतकाळात असणार आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी कुडंट घ्या. आणि त्याच्यानंतर वाक्यातील उर्वरित जो भाग आहे, जो कुठला होता, वेकअप, तो काय करा, काढून टाका. काय होतं वाक्य आपलं, मोहन वॉज टू इल, म्हणजे मोहन इतका आजारी होता की तो उठूही शकत नव्हता. आपण काय केलं त्याचं, मोहन वॉज सो इल, म्हणजे मोहन एवढा आजारी आहे, दॅट ही कुडंट वेक, की तो उठू शकत नाही. चला तिसरं वाक्य, थोडेसे वेगवेगळे वाक्य घेतलेत आपण. मिल्क इज टू हॉट फॉर मी टू ड्रिंक. आता या वाक्यात बघा, द मिल्क इज, आता TOO2 काढून टाका, परत तिथं काय घ्या, सो घ्या. परत तुम्हाला काय सांगितलं, TO2 पर्यंतचा भाग जशाला तसा घ्या. परंतु इथं जर बघितलं तुम्ही तर हा फॉर्मी शब्द आलेला आहे, बरोबर आहे. कुठला शब्द आलेला आहे, फॉर्मी शब्द आलेला आहे. आता फॉर्मी शब्द, आता मिल्क गरम आहे, बरोबर आहे, मी गरम आहे का, नाहीये. त्याच्यामुळे वाक्य काय करायचं, द मिल्क इज सो हॉट फॉर मी. आता हे TO2 काढून टाकायचं, त्याच्याऐवजी काय करायचं, दॅट घ्यायचं. आणि त्याच्यानंतर काय करायचं, वाक्याच्या सुरुवातीला आलो तर आपल्याला दिसणार, आता गरम आहे पण कोणासाठी, माझ्यासाठी. म्हणजे इथं जर फॉर्मी शब्द आला असेल तर आपण इथं करता काय घ्यायचा, आय घ्यायचा. जर इथं फॉर अस आला असतं तर इथं काय घेतलं असतं, आपण वी घेतलं असतं. इथं जर फॉर देम असतं तर इथं काय घेतलं असतं, फॉर दे असतं. फॉर हर असतं तर इथं काय घेतलं असतं, आपण शी घेतलं असतं. म्हणजे फॉरच्या नंतर कुठली द्वितीय विभक्ती आलेली त्याच्यावरून त्याची प्रथम विभक्ती आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. फॉर मी, माझ्यासाठी ते गरम होतं. किती गरम होतं, दॅट आय कान ड्रिंक. आता कान घ्यायचं का कुडंट घ्यायचं, ॲमिजार आले म्हणजे वर्तमान काळ, म्हणून काय घेणार आपण या ठिकाणी, कांट ड्रिंक. ओके. आणि शेवटचं वाक्य बघा, हे वाक्य आपल्याला तसंच लिहायचं. सर्वप्रथम TO2 पर्यंतचं वाक्य जशाला तसं लिहा, दे वेअर. आता TOO2 आलेलं आहे, त्या ठिकाणी काय घ्यायचं, सो घ्यायचं. त्याच्यानंतर TO2 पर्यंत एक शब्द आलेला आहे, कुठला आलेला आहे, शाय. परत हे टू काढून टाकायचं, त्याच्याऐवजी दॅट घ्यायचं. परत माघारी फिरायचं, सुरुवातीला यायचं. पुरुषवाचक नाम आलेलं नाही इथं कुठलंही, राम, श्याम वगैरे, सीता, गीता काय आले का रे, ऑलरेडी सर्वनाम आलेले. मग तर आपल्यासाठी खूपच चांगलं झालं, ओळखायची गरज नाही आपल्याला. म्हणजे सर्वनाम आलेलं असेल ते सर्वनाम घ्या आणि नंतर उर्वरित भाग जशाला तसं, स्पीक
इन क्लास. ओके, तर तुम्हाला लक्षात आलं असेल की अतिशय सोपा भाग आहे. मी फक्त सांगितले तेवढे नियम जर व्यवस्थित जर फॉलो केलो. कधी कधी असंही होऊ शकतं, असं वाक्य दिलेलं असतं त्याचं उलट करायचं, तेच करायचं. आता मला सांगा 2 अधिक 2 बरोबर किती? 4. म्हणजे 4 बरोबर किती? 2 अधिक 2. याचं सरळ सरळ वाक्य हेच आहे आणि याचं सरळ सरळ वाक्य हेच आहे. जर एखाद्या वेळेस समजा तुम्हाला रिराईट द युजिंग टू म्हणलं असेल आणि सो दॅटचं जर वाक्य दिलं असेल तर तुम्ही कशाला याच्यामध्ये कन्वर्ट करायचं त्याला? पण रिमूव्ह टू किंवा सो दॅट किंवा चेंज दिस सेंटेन्स इनटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स अशा पद्धतीने जर आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही वाक्य करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.